महाराष्ट्रात एक असं मंदिर आहे जे भुयाऱ्यामध्ये आहे, कृष्णा नदीच्या काठावर, आणि जिथे नरसिंह भगवंताची 16 हाताची स्वयंभू मूर्ती आहे. हे मंदिर हजारो वर्षापासून येथेच आहे असं मानलं जातं. तर नमस्कार मित्रांनो, श्री राम समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशाच एका मंदिराला भेट देण्यासाठी आपण चाललेलो आहे, ते म्हणजे कोळे नरसिंह वाळवा येथील भुयारी नरसिंह मंदिर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या मंदिराचा इतिहास, रहस्य आणि भक्तांसाठीची खास अशी माहिती. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, हे मंदिर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कोळे नरसिंहपूर गावाजवळ कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. तर हे एक भुयारी मंदिर आहे. तर पाहू शकता मंडळी, आपल्या पाठीमागे मंदिराची कमान आहे. तर मित्रांनो, या मंदिराची स्थापना इसवी सन 1078 साली केलेली असा उल्लेख आहे. तर 1124 संत नामदेवाच्या पूर्वजांनी सेवा केल्याचे उल्लेख आहे. तर पाहू शकता तुम्ही, भव्यदिव्य असं हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि समोर जे तुम्हाला दिसलं ते दिंडी दरवाजा आहे, जो जुना प्राचीन दरवाजा. पाहू शकता, हा जुना प्राचीन दरवाजा आहे आणि हा आहे तो आत्ताचा चालू दरवाजा आहे. आपण थोडं दिंडी दरवाजाकडे चाललेलो आहे. पाहू शकता, हा दिंडी दरवाजा. इथून आतमध्येही मंदिरामध्ये जाता येतं. तर सध्या आपण आलेलो आहे मंदिरामध्ये. मंदिराच्या सुरुवातीलाच मंदिराचे पूर्ण वेळापत्रक आहे, अभिषेक, पूजा, मंदिराची वेळ. तर हा भव्य दिव्य असा हा सभा मंडप आहे, पाहू शकता. तर मित्रांनो, या मंदिरामध्ये विष्णूच्या सर्व अवतारांचे फोटो लावण्यात आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर सध्या आपण आता भुयारी मार्गाकडे चाललेलो आहे आणि समोरच आपल्याला दीपमाळ भेटते. दुसरी एक दीपमाळ आहे, पाहू शकता तुम्ही. आणि सध्या आपण आता भुयारामध्ये उतरून चाललेलो आहे, पाहू शकता तुम्ही. हा आता नवीन बनवलेला भुयारी मार्ग आहे. आणि हा जो समोर दिसतो हा जुना भुयारी मार्ग आहे, तो सध्या आता बंद करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, सध्या आपण आता गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. समोर सुंदर अशी नरसिंह महाराजांची 16 हाताची मूर्ती आहे. ही नरसिंहाची मूर्ती आहे ना, पाण्याच्या लेवलला आहे. तर मित्रांनो, शाळीग्रामची स्वयंभू मूर्ती आहे. तर या देवाच्या मुखात सिंहासारख्या दाढा आहेत. तसेच 5 पानाचे विडे, असे 16 विडे बसतील असे मुख आहे. तर असे या मूर्तीची खास वैशिष्ट्य आहेत. ही सर्व माहिती इथल्या पुजारी काकाने दिलेली आहे. तर पाहू शकता हा गाभारा. खूप सुंदर ही नरसिंह महाराजांची मूर्ती आहे. सध्या आपण आता वरती चाललेलो आहे, पायऱ्या चढून, पाहू शकता तुम्ही. दीपमाळेवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, सुंदर असा कृष्णाकाठ दिसतो. तर इसवी सन 107 साली ऋषी पराशर यांच्या स्वप्नात असे आले की वाळलेल्या गवताचे किंवा कडब्याचे पेंड्या पाण्यात टाका, जिथे जाळ होईल तिथे मी आहे. असा साक्षात्कार झाल्यावर ती मूर्ती काढली आणि त्या ठिकाणी 5 मूर्त्या निघाल्या.
तर पाहू शकता कृष्णा नदी, पाठीमागे सुंदर असे गार्डन आहे. एक मूर्ती कोळ्याला कोळजाई, दुसरी मूर्ती रेटरबुद्रकला पुतळाई, तिसरी तांबव्याला केशवराज आणि पाचवी मूर्ती ज्वालाग्रही होती. ती मारुतीची कृष्णार्पण म्हणजेच कृष्ण नदीत विसर्जन केली. पाहू शकता तुळशी माता आहे समोरच. आणि चौथी मूर्ती ही नरसिंह महाराजांची. समोर जे तुम्हाला दिसत आहे ह्या असे वैशिष्ट्य आहे या छोटेसे असे तुळशीसारखं, की ज्या लोकांना भुयारामध्ये जाता येत नाही, हे समोर आहे हे सेजघर आहे. पाहू शकता त्या लोकांना इथून जरी देवांच्या मूर्तीचे फोटो आहेत, पाहू शकता तुम्ही. हे तुळशी वृंदावन आहे. त्या लोकांनी वरून जरी फुल एखादं अर्पण केलं तर देवाच्या चरणावर खाली पडतं. जे आपण पाठीमागचे बघितलं ना, तिथं अशी व्यवस्था केलेली आहे. तर पाहू शकता आपण बाहेर आलेलो आहे. तर या मंदिराची स्थापना इसवी सन 1078 साली केलेला असे उल्लेख आहे. तर 1124 मध्ये संत नामदेवाच्या पूर्वजांनी सेवा केल्याचाही उल्लेख आहे. तर सध्या आपण आता मंदिराचा पाठीमागचा परिसर आपण पाहणार आहोत. पाहू शकता सुंदर असे गार्डन आहे. तर सध्या आपण इथं पाठीमागे एक शिवशंकराचं सुंदर असं मंदिर आहे, ते बघण्यासाठी चाललेलं आहे. तर मित्रांनो, मंदिर भुयाराच्यात असल्यामुळे सावधगिरीने उतरणे हे गरजेचं आहे. तसेच शांतता पाळावी लागते. असे हे कोळे नरसिंहपूरचे भुयारी नरसिंह मंदिर श्रद्धा, इतिहास आणि रहस्य यांचा सुंदर संगम आहे. पाहू शकता नंदी आहे. आणि हे शिव मंदिर आहे, शिवपिंड आहे. हे नरसिंह महाराजांच्या पाठीमागचं हे छोटस असं एक मंदिर आहे. पाहू शकता सुंदर अशी शिवपिंड आहे. तर मित्रांनो, तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का? खाली कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच मंदिराच्या व्हिडिओसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. पाहू शकता कृष्णा नदी सुंदर अशी, आणि हे कृष्णा नदीच्या काठावर असलेले नरसिंहाचं मंदिर. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.